नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाण्यातील कोपरी परिसरात बर्ड फ्लूचा शिरकाव. चिकन मटणाची दुकाने बंद करण्याचे आदेश. ठाण्यातील कोपरी परिसरातही बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली. कोपरी परिसरात देशी प्रजातीतील कोंबडी आणि टर्की कोंबडी यांचा 14 जानेवारीला मृत्यू झाला होता. कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून ठाणे महापालिकेला प्राप्त झालाय. त्यामुळे कोपरीमधील चिकन आणि मटणाची दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले. ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या शासकीय निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्यानं खळबळ उडाली होती. या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनानं पावलं उचललेत. दरम्यान बर्ड फ्लू आजारानं कोपरी परिसरातही शिरकाव केल्यानं मांसाहार खाणाऱ्या खवय्यांची अडचण झाली आहे. कोपरी परिसरात देशी प्रजातीतील कोंबडी आणि टर्की कोंबडी यांचा 14 जानेवारीला मृत्यू झाला होता. कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल पशुसंवर्धन विभागाकडून ठाणे महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर कोपरी परिसरात सुरक्षेचा उपाय म्हणून कोंबडी आणि मटण विक्रीला बंदी करण्यात आली आहे. शहरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पत्र ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयानं मनपाला पाठवलंय. तर बर्ड फ्लू रोगाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. त्यानुसार यावर उपाययोजना आखण्यात आल्या. यात कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विलगीकरण कक्ष सज्ज ठेवण्यात आलाय. तसेच पुरेसा औषध साठा, डॉक्टरांसह इतर पथकं देखील सज्ज झालेत. रुग्णालयात एकूण 19 बेड सज्ज ठेवण्यात आले. त्यातील 15 साधे तर 4 आयसीयूचे बेड आहेत. तसेच डॉक्टर आणि परिचारिका यांचेही पथक तयार ठेवण्यात आलंय. पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एव्हियन इन्फ्लुएन्झा कंट्रोल मार्गदर्शन तत्वे जाहीर करण्यात आले. पॉझिटिव्ह सापडलेल्या पक्ष्यांच्या ठिकाणापासून 1 किलोमीटर क्षेत्रात सर्व चिकन व अंडी विक्री दुकानं जिल्हाधिकारी व दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये बंद करण्यात आले. तसेच मांस विक्रेते करणाऱ्यांना स्वच्छता बाळगण्याबाबत आदेशही देण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निधीतून ठाण्यातील कोपरी येथील बाराबंगला परिसरातील अस्तित्वातील उद्यानाचे नव्यानं सुशोभीकरणाचं काम खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नानं पूर्ण करण्यात येणार असून या कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला. कोपरी येथील बाराबंगला परिसरात असलेल्या उद्यानाची दुरावस्था झाली होती. या उद्यानाचा नागरिकांना उपयोग व्हावा यासाठी अस्तित्वात असलेलं उद्यानाचे पुन्हा नूतनीकरण करण्यात येणार आहे. नव्यानं तयार होत असलेल्या उद्यानामुळे कोपरी परिसरातील नागरिकांना हक्काचं उद्यान मिळणार आहे. या उद्यानात लहान मुलांसाठी विविध खेळणी, जॉगिंग ट्रॅक तसेच उद्यानात ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठीचीही व्यवस्था या आदी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. तसेच विविध प्रकारची फुलझाडे हे या उद्यानाचं खास वैशिष्ट्य असणार असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी नमूद केलंय. बाराबंगला या परिसरात शासकीय अधिकारी कर्मचारी यांची निवासस्थानं असून या परिसरातील नागरिकांना विरंगुळ्याचं हक्काचं साधन उपलब्ध होणार असल्यामुळे नागरिकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे. या प्रसंगी खासदार नरेश म्हस्के, माजी नगरसेविका मालती पाटील, माजी नगरसेविका शर्मिला पिंपलोलकर गायकवाड, माजी नगरसेविका नम्रता पमणानी, माजी नगरसेवक भरत चव्हाण, उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी, शिवसेना कोपरी विभाग प्रमुख संतोष बोडके, प्रशांत पाटील, कोपरी विभाग संघटक रमाकांत पाटील, युवा सेना उपाध्यक्ष हेमंत पमणानी, शाखा प्रमुख रोहित पिंपलोलकर गायकवाड तसेच सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाराबंगला परिसरामधील जे एम्फी थिएटर होतं त्याचं पूर्ण नव्याने आपण त्या ठिकाणी बांधणी करतोय. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रयत्नाने आपण हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आउटडोर फिटनेस सेंटर आहे. सातत्याने लहान मुलं आणि हे करून त्याच्या
नादुरुस्त होत असतात ते सुद्धा नवीन लावण्याचं काम, त्या ठिकाणी सुद्धा शेड करण्याचं काम करतोय. लोकांना दिलेला शब्द पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणेकरांना समस्येच्या विळख्यातून बाहेर काढा. शिवसेनेच्या शिष्टमंडळानं घेतली पालिका आयुक्तांची भेट. कचरा, पाणी, गरीब महिलांना व दिव्यांग बांधवांना योजनेचा न मिळालेला लाभ, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात न आल्यानं नागरिकांची सुरक्षा, अनधिकृत बांधकाम, क्लस्टर योजना, रेंटलची घरे, स्मशानभूमी तसेच शहरातील व घोडबंदर वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांनी नागरिकांना ग्रासलाय. ठाणेकरांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या विळख्यातून बाहेर काढा अशी मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळानं पालिका आयुक्तांची भेट घेतली आहे. यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, संपर्क प्रमुख नरेश मनेरा, जिल्हा प्रमुख केदार दिघे व इतर शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयुक्त सौरभ राव यांना वस्तुस्थिती छायाचित्रांचे पुरावे देण्यात आले. नुकताच पार पडलेल्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत अनेक कोट्यवधी रुपयांच्या निधीची घोषणा करून सत्ताधाऱ्यांनी आपली पोळी भाजून घेतली, परंतु जनतेच्या पैशाचा चुरडा जास्त व सुविधा कमी असे चित्र सध्या ठाण्यात दिसत असल्यानं स्वच्छ व सुंदर असणारे हे ठाणे सध्या डबक्याचे व कचऱ्याचं साम्राज्य तयार झालेलं ठाणं बनलंय. ठाणे महापालिकेची तिजोरी रसातळाला गेलीय, त्यामुळे उगाचच नको त्या कामांवर उधळपट्टी थांबेल का असा सवालही त्यांनी आपल्या या पत्राद्वारे केलाय. घोडबंदर वासियांना वाहतूक कोंडीचा फटका दररोज सोसावा लागतोय. त्यामध्ये उपाययोजना करीत असताना नागरिकांना विश्वासात न घेता नागरिकांच्या हक्काचा सर्व्हिस रोड सुद्धा हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावर विलीन करण्याचं नियोजन करतायत. त्यामुळे या हायवे पूर्व द्रुतगती महामार्गावर असणाऱ्या अनेक सोसायट्या, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल यांना मोठा अडथळा ठरणार आहे. यासाठी शिवसेना नेते राजन विचारे तसेच संपर्क प्रमुख नरेश मनेरा यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून सर्व्हिस रोड हा असू द्या तो स्थानिक नागरिकांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. ठिकठिकाणी कामे सुरू करून सर्व्हिस रोड बंद केले. त्यामुळे सर्व्हिस रोड जर हायवे पूर्व द्रुतगती महामार्गास विलीन झाल्यास मोठं आंदोलन घ्यावं लागेल असा थेट इशारा त्यांनी दिलाय. त्यावर आयुक्तांनी 8 दिवसांमध्ये MMRDA सोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढू असं आश्वासन दिलंय. आज या ठिकाणी महापालिका आयुक्त आणि त्यांचे सर्व अधिकारी आज ठाणे शहरातल्या सर्वात महत्वाची म्हणजे घोडबंदरचा जो सर्व्हिस रोड आहे आणि वाहतूक कोंडी या विषयावरती या ठिकाणी आम्ही भेटायला आलो होतो. त्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत. मग ते घनकचरा व्यवस्थापन असेल, तुमची स्मशानभूमी असेल, त्यानंतर ठाणे शहरामध्ये असलेली जी काही बिकट अवस्था आहे पाण्याची ते असेल, पाणी पुरवठा असेल, त्याचबरोबर
जे डम्पिंग ग्राउंड आहेत त्या डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात जी काय गेले कित्येक वर्षापासून करोडो रुपये खर्च आपण केलेले आहेत, परंतु आजही कशा अवस्थेमध्ये आहे. त्यानंतर ठाणे हे तलावांचं शहर आहे, परंतु या तलावामध्ये ठाणे महापालिकेच्या जवळ असलेल्या सिद्धेश्वर तलाव इथली अवस्था एवढी वाईट आहे की त्या ठिकाणी पाणीच दिसत नाही. संपूर्ण कचऱ्याने भरलेला तो तलाव आहे ऐतिहासिक असा. त्यानंतर मासुंदा तलाव, शिवाजी मैदान, त्यानंतर इतर काही विषय जे आहेत, जे आज फ्लायओव्हर जे बनलेले आहेत त्या फ्लायओव्हरच्या खाली अनैतिक जे धंदे चालू आहेत, त्याचबरोबर BSUPच्या योजनेअंतर्गत जी काय पर्यायी घरा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी त्या घरांचा वापर गैर पद्धतीने चालू आहे. कित्येक ठिकाणी अनधिकृत बांधकाम या ठिकाणी चालू आहेत महापालिकेच्या नावावरती. असे भरपूर विषय आहेत. या संदर्भामध्ये आयुक्तांचं लक्ष त्या ठिकाणी वेधलं होतं. सर्वात महत्वाची म्हणजे आज तुम्ही बघितलं जे ठाणे शहरातला सर्वात ज्वलंत विषय म्हणजे वाहतूक कोंडी. आज तुम्ही बघितलं असेल घोडबंदर येथून जर समजा आपल्याला इकडे यायचं असेल, आज तुम्ही बघितलं असेल नवीन जुनं ठाणा आणि नवीन ठाणा, म्हणजे तुम्ही जर माजिवडा नाक्यापासून जर घोडबंदरला लास्ट गायमुख पर्यंत तुम्ही जर गेलात तर हे नवीन ठाणा आहे. आणि या नवीन ठाण्याची तुम्ही जर लोकसंख्या लक्षात घेतली असता जवळजवळ 10 लाखाच्या वरती त्या ठिकाणी ही लोकसंख्या आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला ज्या काही सुविधा देण्याच्या माध्यमातून असे तिथे कित्येक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जातो आणि त्या सोसायटीतल्या सर्व सदस्यांना त्या ठिकाणी पाणीपट्टी भरत असताना सुद्धा किंवा इतर जे महापालिकेचे टॅक्स आहेत ते भरत असताना सुद्धा त्या ठिकाणी मग ते वेगवेगळ्या कराच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी भरले जातात, परंतु त्यांना सुविधा व्यवस्थित मिळत नाहीत. आणि जी अवस्था आज ठाणे शहराची झालेली आहे, त्या दिवशीच एक बातमी आली होती मला वाटतं लोकमतला, 4,500 करोड रुपये या मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठाणे शहरासाठी आणले होते, परंतु आज त्या जवळजवळ 25 कोटीच ठाण्यामध्ये त्यासाठी आले. बाकीचे पेपर कागदावरतीच मला वाटतं ते आकडेवारी आहे. आणि असं असताना ठाण्यातले कित्येक प्रोजेक्ट या ठिकाणी अर्धवट अवस्थेमध्ये आहे. आज तुम्ही बघितले गडकरी रंगायतांचं काम आहे, धीम्या गतीने चालू आहे. कित्येक ठिकाणची कामं जे आहेत ते अर्धवट अशा अवस्थेत पडलेले आहेत. आज तुम्ही जर बघितलं असेल या ठाणे शहराचा जी वाहतूक कोंडीवरती पर्यायी व्यवस्था जर करायची असेल तर मला वाटतं त्या ठिकाणी जो साकेतवरनं गायमुखला जो कोस्टल रोड त्या ठिकाणी तयार होणार होता, तुम्हाला माहिती असेल 10 वर्ष खासदार असताना याचा पाठपुरावा करून त्याला मला वाटतं पर्रीकर साहेबांनी 1.9 किलोमीटरची एअरफोर्सची जी बाउंड्री होती त्या ठिकाणी गेली 15 वर्षापासून आपण प्रयत्न करत होतो, परंतु तो रस्ता मला वाटतं आपल्याला परवानगी NOC देत नव्हतं एअरफोर्स, आणि त्याला सुद्धा आपल्याला परवानगी मिळाली. आता बाकीच्या गोष्टी परवानगी मिळून मला वाटतं त्याची काहीतरी इन्क्वायरी लावलेली आहे त्या संदर्भामध्ये की ही जी कॉस्ट वाढली असल्या कारणाने ती जी काय कॉस्ट होती ती डबल टिबल झाल्यामुळे ते परत एकदा त्याला स्फुटनीकरण लावलेले शासनाने. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी होत असतात, परंतु आज तुम्ही बघितलं असेल घोडबंदर रस्त्यावरती तुम्ही जर बघितलं मेट्रोची दोन्ही साईडनी लाईन येते आणि त्यात सर्व्हिस रोड 1996 साली महानगरपालिकेने जेव्हा डेव्हलपमेंट प्लॅन सँक्शन केला त्यावेळेला हे सर्व्हिस रोड अस्तित्वात येण्याची सुरुवात झाली. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.